महाराष्ट्राचं राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊन पोहोचलंय याचं जिवंत उदाहरण काल अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं। लातूरमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेनं राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकर यांना निवेदन दिलं। यावेळी त्यांच्या टेबलवर पत्ते फेकण्यात आले आणि नंतर राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना कोपराने आणि बुक्क्यांनी जबरदस्त मारहाण केली। मात्र यानंतर सूरज चव्हाण कोण आणि त्यांचं अजित पवार यांच्यासोबत नाव का जोडलं जातंय असा प्रश्न उपस्थित झाला। मूळचे लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळाचे रहिवासी असणारे सूरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्या 10 मध्ये अजित पवारांसोबत जाणारा कार्यकर्ता म्हणजे सूरज चव्हाण। 2019 साली अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतल्यानंतर आमदारांना परत आणण्यात महत्त्वाची भूमिका सूरज चव्हाण यांनी बजावली होती। शिवाय सूरज चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष आहेत। इतकंच नाही तर अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे कार्यकर्ते म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं। लातूरमधल्या राड्यानंतर अजित पवारांनी सूरज चव्हाण यांना तडकाफडकी बोलावून घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे। तर आज सूरज चव्हाण यांनी कालच्या प्रकरणाबद्दल माफी देखील मागितल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय।